हॅलो ऍस्पिरंट्स, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडीच्या ए फॉर ॲग्रिकॉस या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, ॲग्री रिलेटेड प्रत्येक एक्झामचं अपडेट देण्यात अग्रेसर असणारं चॅनल म्हणजे ए फॉर ॲग्रिकॉस. कृषी विद्यापीठ भरतीचं आजचं एक खूप मोठं अपडेट आहे आणि कृषी विद्यापीठ भरतीची अपडेट आजकाल खूप येत आहे, परंतु महाराष्ट्रात सगळ्यात पहिल्यांदा कृषी विद्यापीठ भरतीचं अपडेट देणारं चॅनल म्हणजे ए फॉर ॲग्रिकॉस. 23 डिसेंबर 2023 ला आम्ही सांगितलं होतं की कृषी विद्यापीठाची भरती येण्याचे चान्सेस किंवा नांदी आता सुरू झालेली आहे, कारण सप्टेंबर महिन्यापर्यंतची जी काही व्हॅकन्सी आहे ती कोण्या कॅडरमध्ये किती रिक्त पदं आहेत आणि ती कशी भरली जावी, त्यातली किती प्रमोशननी भरायची आणि किती सरळ सेवेने भरायची, ही सगळी माहिती परभणी कृषी विद्यापीठानं सप्टेंबर पर्यंतची माहिती मागवली होती, ज्याच्यावर मी व्हिडिओ बनवला होता 23 डिसेंबरला. तो आजही आपल्या चॅनलला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये कृषी विद्यापीठ भरतीचं अपडेट देणारं, त्यातही खात्रीशीर अपडेट देणारं एकमेव आणि सगळ्यात अग्रेसर चॅनल जे आहे ते आपले ए फॉर ॲग्रिकॉस आहे. त्यामुळे मित्रांनो, फार विश्वास ठेवून तुम्ही हा व्हिडिओ पुढचे 10 मिनिटं बघू शकता, कारण हा जो व्हिडिओ आहे तुम्ही बऱ्यापैकी मुलांना विचारून, माझ्या सोर्सेसला विचारून हा बनवत आहे. आज 2 इमेजेस ज्या आहेत मागच्या 2-3 दिवसापासून सोशल मीडियावर फिरताय आणि त्या इमेजेस मधनं रिक्त पदं किती आहेत 2 विद्यापीठांची त्याबद्दल सांगितलेलं आहे. तर ती रिक्त पदं किती आहेत आणि त्यातून किती प्रमाणात जाहिरात येऊ शकते पदांची, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आहेत. पण ते ऑथेंटिक आहेत का हे माहित नव्हतं, कारण वेबसाईटवरती जी PDF आहे ती अवेलेबल नव्हती. परंतु आता मी माझ्या सोर्सेस कडनं कन्फर्म केल्यानंतर थोडासा उशिरा, म्हणजे 2 दिवस उशिरा व्हिडिओ बनवतोय, मात्र कन्फर्म व्हिडिओ बनवतोय, कारण ए फॉर ॲग्रिकॉस इज ट्रस्ट. हा एक विश्वास आपल्याला डेव्हलप करायचा आहे. तर मित्रांनो, माझी सगळ्यात पहिल्यांदा हीच विनंती आहे की ॲग्रिकॉस असाल तर नक्की आपलं चॅनल जॉईन करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करा. बघा, अगदी कमी वेळ तुमचा घेणार आहे आणि अगदी जास्त महत्वाची माहिती तुम्हाला देणार आहे. विद्यापीठ भरतीची जी अपडेट आहे ती आता प्रत्येक दिवशी काही ना काही नवीन येत आहे, हो की नाही. आधी वाटलं की आता मध्यंतरी त्यासाठी आंदोलन पण झाली, बऱ्याच ठिकाणी निवेदन पण देणं चालू आहे. हे व्हिडिओ सुरू करण्याआधीच मी मनीष मानकर सर, संतोष लहाने सर आणि इत्यंभूत मंडळी, ॲडव्होकेट आनंद चौंदे सर, हे सगळेजण जे एफर्ट्स घेत आहे आणि त्यांना मी जरी ऑन कॅमेरा तुम्हाला दिसत नसलो तरी बॅकग्राऊंड मध्ये आम्ही जे काही प्रयत्न करणारी सगळी मंडळी आहे, वेगवेगळे व्हॉट्सअप ग्रुप्स आम्ही क्रिएट केलेले आहेत, टेलिग्राम ग्रुप्स क्रिएट केलेले आहे, त्याची स्ट्रॅटेजी ठरवलेली आहे, कोण्या स्टेपनं कसं आंदोलन पुढे न्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतोय. त्या सगळ्यांना मी सगळ्यात सुरुवातीला आधी सगळ्या ॲग्रीच्या आपल्या ॲग्रिकॉस बंधू भगिनींकडून धन्यवाद म्हणेल. आणि आता इथून पुढे आता मात्र हे अपडेट देण्यासाठी मी जास्त वेळ नाही घेणार आहे. बघा, ही इमेज बघा, बऱ्याच जणांनी पाहिली असेल. ही इमेज आहे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, PDKV अकोला. या विद्यापीठामध्ये कोणत्या जागा किती रिक्त आहेत, मंजूर किती आहेत, भरलेले किती आहेत आणि रिक्त किती आहेत, अशा प्रकारे हा फॉर्मॅट त्यांनी दिलेला आहे. बघा, थोडंसं याला डिटेलमध्ये घेतो मी. PDKV अकोला अंतर्गत असलेल्या पदांची तपशील खालील प्रमाणे सादर करण्यात येत आहे. बघा, याच्यामध्ये शिक्षक वर्गाच्या काही आहेत आणि शिक्षकेतर वर्गाच्या काही आहेत. शिक्षक वर्गाच्या काही जागा आहेत आणि शिक्षकेतर वर्गाच्या काही जागा आहेत. त्यानंतर हे दोन्ही जे वर्ग आहेत हे आहेत क्लास 1 किंवा क्लास A, त्यानंतर आहे क्लास 2, ठीक आहे, क्लास 2 पद, क्लास 3 पद आणि क्लास 4 पद. तर बघा, हे जे प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि HOD, ठीक आहे, म्हणजे प्रिन्सिपल पर्यंत ही जी पदं आहेत ही आहेत हे क्लास 1 मध्ये आहेत, ठीक आहे, ही क्लास 1 मध्ये आहेत. यामध्ये मग आता तुम्हाला जर असिस्टंट प्रोफेसर व्हायचं असेल तर तुम्हाला सामान्यतः PhD लागते किंवा नेट लागते, राईट, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग हे सगळं क्लास 1 मध्ये जातं, ठीक आहे. शिक्षकेतर जी पदं आहेत ती पदं सुद्धा आहेत. तर याच्यामध्ये मला असं वाटतं की जो मॅक्झिमम क्राऊड आहे आपला तो या पदाशी निगडित नाहीये. PhD किंवा नेट झालेला जो क्राऊड आहे तो नाहीये. तरी पण एक त्यांच्यासाठी जर कोणी असेल, माझे बंधू भगिनी, माझे बॅचमेट्स, तर त्यांच्यासाठी सांगतो की शिक्षक वर्गाचे जे आहेत 376 जागा ज्या आहेत अकोल्यात मंजूर आहेत, त्यातल्या 199 भरलेल्या आहेत. रिक्त मात्र 305 आहेत. 305 जागा रिक्त आहेत शिक्षकाच्या क्लास 1च्या, म्हणजे असोसिएट प्रोफेसर अँड अबाव, असोसिएट प्रोफेसर प्रिन्सिपल अशी त्याची हायरार्की असते, ठीक आहे. यापैकी या 300 पैकी जवळपास 177 जागा त्यांना सरळ सेवेने भरायच्या आहेत. म्हणजे जेव्हा ऍडव्हर्टाइजमेंट येईल
तेव्हा ह्या प्रमोटेड पदांना कन्सिडर केलं जाईल का? नाही. प्रमोटेड पद बाजूला ठेवली जातील आणि ही 177 पदांची ती जाहिरात येईल. बघा, सगळ्यात जास्त मुलं जे आहेत आपले वेट करताय कृषी सहाय्यक या परीक्षेसाठी. आणि कृषी सहाय्यक ही जी परीक्षा नुकतीच झाली ती महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागाची भरती होती. आणि तशीच कृषी सहाय्यकची भरती आता लवकरच कृषी विद्यापीठ घेऊन येऊ शकतं. कृषी सहाय्यक कृषी विद्यापीठामधला तो क्लास 3 मध्ये म्हणजे गट क मध्ये येतो. आणि गट क मध्ये वेगवेगळी पदं येतात त्यामध्ये. ठीक आहे, त्यामध्ये तुमचं ज्युनियर रिसर्च असिस्टंट येतं, ज्युनियर रिसर्च असोसिएट येतं, माझ्यामध्ये सिनियर रिसर्च SRA पण ब किंवा क मध्येच येत असेल. आणि ऍग्रिकल्चर असिस्टंट ही सगळी क्लास 3 ची पदं आहेत. ही जवळपास MP आपल्या याच्यामध्ये PDKV मध्ये 685 पदं मंजूर आहेत. पैकी 412 पदं जी आहेत ती सरळ सेवेने भरायची आहेत, बाकीचे 129 ही प्रमोशन भरायची आहेत. सो 412 हा आकडा खूप मोठा आणि खूप महत्वाचा आहे मित्रांनो. क्लास 3 साठी बघा, ज्यांचे ग्रॅज्युएशन झाले ते ऍग्री असिस्टंट पण भरू शकतात, कृषी सहाय्यक, ते JRA पण भरू शकतात. ओके, ठीक आहे. त्यामुळे हा जो आकडा आहे हा कुठल्याही परीक्षेसाठी आला म्हणजे कृषी सहाय्यक JRA तरी तुमच्यासाठी कामाचा आहे. हा मोठा आकडा आहे. गट ड पेक्षा गट ब आपण बघूया. गट ड मध्ये आपले ऍग्रीची पोरं जास्त जात नाहीत, जायला पण नाही पाहिजेत, बिकॉज ऍग्री कॉस्ट सबका बॉस. आणि आपल्याला गट ड च्या नोकऱ्या जर जेव्हा अ ब क अवेलेबल असतील तेव्हा ड कड कशाला जायचं? ठीक आहे, तुम्ही विचार करताना फक्त अ ब क यांचाच विचार करा, ड चा विचार पण करू नका. ठीक आहे, ओके. याच्यामध्ये लॅब असिस्टंट असेल, पिऊन असेल, ह्या गोष्टी येतात. ड्रायव्हर असेल त्या तुमच्या कामाच्या नाहीये. ठीक आहे. सो बघा, 82 जागा अशा आहेत सरळ सेवेने भरायच्या ज्या की गट ब मध्ये येतात. मग सिनियर रिसर्च असोसिएट असेल, त्यानंतर असिस्टंट प्रोफेसर असेल, ज्यांचं MSc झाले, नेट झाले, त्यांच्यासाठी 82 जागा PDKV मध्ये रिक्त आहेत. बघा, ठीक आहे. आणखीन बघा, आता हे जे गट ब आणि क च जे तुम्हाला मी सांगतोय याचं आणखीन विश्लेषण त्यांनी खालच्या तक्त्यामध्ये दिले. विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक म्हणजे असोसिएट प्रोफेसर, त्याच्यानंतर नाही सॉरी असिस्टंट येतं बरं का, एक्स्ट्रीमली सॉरी, असिस्टंट येतं, असिस्टंट. ह्याच्यामध्ये फरक आहे बरं का, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर मध्ये. ठीक आहे, असिस्टंट प्रोफेसर, त्याच्यानंतर सिनियर रिसर्च असिस्टंट म्हणजे वरिष्ठ संशोधन सहाय्यक, नंतर येतं ज्युनियर रिसर्च असिस्टंट म्हणजे JRA, आणि नंतर येतं ऍग्री असिस्टंट कृषी सहाय्यक. सो जर हे सहाय्यक प्राध्यापक सोडलं तर हे सगळे क्लास 3 मध्ये येतात. ठीक आहे, क्लास 3 मध्ये येतात. हे बघा, JRA आणि ऍग्री असिस्टंट, आणि हे SRA आणि असिस्टंट प्रोफेसर हे क्लास 2 मध्ये येतात बरं का. ठीक आहे, ओके. इकडची क्लास 3, क्लास 2. आता याच्यामध्ये आपल्याला स्टेप बाय स्टेप जर बघितलं तुम्ही तर सगळ्यात आपल्याला अट्रॅक्शन आहे कृषी सहाय्यकचं. तर जर डिग्री झालेली किंवा डिप्लोमा झालेली जी मुलं आहेत त्यांच्यासाठी रिक्त जागा आहेत 70. PDKV मध्ये किती आहेत? 70 आहेत. म्हणजे एकूण 82 आहेत. 82 जागांपैकी 12 प्रमोशनने भरायचे आणि 70 जागा ज्या आहेत त्या 70 जागा रिक्त आहेत. ठीक आहे. ज्या मुलांचं BSc ऍग्रिकल्चर झालं बघा, डिप्लोमा वाल्यांनी 70 वर फोकस करा, डिग्री झालेल्यांनी 54 वर फोकस करा. 54, कारण तुम्हाला ऍग्री असिस्टंटचं प्रमोशन झाल्याच्या नंतर ज्युनियर असोसिएट होता येईल. परंतु जर तुमची डिग्री झालेली असेल तर डायरेक्ट JRA तुम्ही होऊ शकता. डायरेक्ट JRA साठी तुम्हाला 54 जागा PDKV मध्ये आहेत. आणि जर तुमचं PG झालेलं असेल, MSc झालेलं असेल तर तुम्ही SRA सुद्धा होऊ शकता. 58 जागा रिक्त आहेत सरळ सेवेमधून भरायच्या PDKV मध्ये. सो SRAच्या 58 जागा ज्यांनी बघा फोकस कुठे करायचा तुम्हाला सांगतो. तसा अर्जुनाला फक्त एक डोळा दिसत होता, तसं तुम्हाला फक्त एक मेन आपलं टार्गेट दिसलं पाहिजे. डिप्लोमा वाल्यांना फक्त 70 जागा दिसल्या पाहिजेत, बाकी काही नाही. मी तुम्हाला आकडा फुगून सांगू शकतो की बाबा 275 जागा 306 जागा मंजूर आहेत आणि 82 जागा रिक्त आहेत. पण मला माहितीये हे 306 पण काही कामाचं नाही, कारण याच्यातले अर्धे भरलेले आहेत. आणि हे 82 पण काही कामाचं नाही, कारण यातले 12 जे आहेत त्या जागा नशिबात तुमच्या नाहीच आहेत, त्या पदोन्नतीने भरल्या जाणार आहेत. ठीक आहे. त्यामुळे तुमचा मूळ टार्गेट कुठे आहे तर हे 70 जागांमध्ये. ठीक आहे. सो कृषी सहाय्यक डिप्लोमा वाले मुलं लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगतो, डिप्लोमा वाले मुलं 70 जागांवर लक्ष द्या. डिग्री वाले मुलं 54 जागांवर लक्ष द्या. PG वाले मुलं 58 जागांवर लक्ष द्या. आणि ज्यांचं PGच्या नंतर नेट झालंय, ASRB नेट असेल ते जर झालेलं असेल किंवा तुमचं PhD झालेलं असेल तर मात्र तुम्ही या 78 जागांवर फोकस करा. जर माझ्या भावांनो आणि बहिणींनो, माझं सुद्धा MSc नेट आहे, मला माहिती आहे काय स्ट्रगल असतो MScचा, काय स्ट्रगल असतं नेटचं, काय स्ट्रगल असतं PhDचं, रिसर्च वगैरे. तर माझी विनंती आहे, जर तुम्ही 78 जागांसाठी स्ट्रगल करणार असाल ना असिस्टंट प्रोफेसर साठी, तर तुमचे रिसर्च आर्टिकल्स, तुमचं थिएसिस व्यवस्थित स्टडी झालेलं पाहिजेत, रिसर्च कम्प्लीट पाहिजेत, रिसर्च आर्टिकल्स पब्लिश झालेले पाहिजेत. नास रेटिंग वेगवेगळ्या असतात, 4+ नास रेटिंग मध्ये तुमचे ऍटलीस्ट 2 ते 3 आर्टिकल पब्लिश झालेले पाहिजेत.
तुमचा एक फॉर्मॅट असतो पूर्ण बायोडाटाचा, रेझ्युमचा, त्याच्यामध्ये तुमच्याकडे काय काय गोष्टी असल्या म्हणजे किती किती मार्क वाढतात असं एक त्यामध्ये फॉर्मॅट असतो. त्या फॉर्मॅटनुसार बायोडाटाचे तुमचे मॅक्झिमम मार्क तुमचे आता तयार पाहिजेत. कारण ह्या जर जागा आल्या तर एक्सपिरियन्सला मार्क्स असतात, तुमच्या नेटला मार्क्स असतात, तुमच्या पीजी मध्ये जर क्लास तुमचा डिस्टिंक्शन असेल तर त्याला एक्स्ट्रा मार्क्स असतात, तुमच्या नास रिलेटेड पेपर्सला मार्क्स असतात, आर्टिकल्सला मार्क असतात. ठीक आहे, तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला विदिन नाईट होणार नाहीत किंवा विदिन मंथ होणार नाहीत, तुम्हाला आता तयारीला लागावं लागेल. ठीक आहे, ओके. आता चुलीवर भात पातेलं ठेवलेले, ठीक आहे, आता शिजायला वेळ आहे, फक्त शिजलं डायरेक्ट ताटातच पडणार आहे. ठीक आहे, त्यामुळे आता चुलीवर ठेवलेलं असल्यामुळे आता तुम्ही वेळ नका करू, आता मात्र लवकर कामाला लागा. माझे पीजी आणि पीएचडी झालेल्या सर्व सिनियर्स असतील किंवा माझे बॅचमेट्स असतील त्यांना विनंती आहे. ठीक आहे, आता मी नास रिलेटेड पेपर्स वगैरे जे काही बोललो ते जर तुम्हाला समजलं नसेल, डिग्रीवाले आणि डिप्लोमावाले, तर तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला फक्त 54 आणि 70 मध्ये खेळायचं. ओके, चलो. तर हे सगळं लक्षात घ्या. आता असाच टेबल एक आलेला आहे एमपीकेव्ही राहुरी, माय अल्मा मॅटर. अल्मा मॅटर म्हणजे जिथून मी शिकलोय, एमएससी झाली. ठीक आहे, तर अशा विद्यापीठातून इथं बघा, इथं सुद्धा कृषी सहाय्यक पदाच्या काही जागा आहेत, त्या आहेत जवळपास रिक्त जागा ज्या की सरळ सेवेने भरायच्यात, अशा 82 जागा आहेत. एकूण 463 जागांपैकी 114 जागा रिक्त आहेत, त्यापैकी 32 जागा प्रमोशननी भरायच्यात. म्हणजे आपल्या नशिबात किती आहेत? 82. डिप्लोमावाले पुन्हा टार्गेट करा 82 वर, डिग्रीवाले टार्गेट करा जेआरए म्हणजे 124 वर, एमएससी वाले टार्गेट करा एसआरए वर, एमएससी वाले टार्गेट करा या 79 जागांसाठी. ठीक आहे, आणि माझे एमएससी नेट झालेले, पीएचडी झालेले बांधव टार्गेट करतील 188 जागांवर. ठीक आहे, 188 जागांवर. ठीक आहे, आता मी इथं थोडंसं बेरीज करतो. ठीक आहे, बघा सहाय्यक प्राध्यापकच्या बघा किती जागा आलेल्या आहेत. सहाय्यक प्राध्यापकच्या जागा आपल्याला रिक्त आहेत 188. ठीक आहे, 188 अधिक इकडच्या स्लाइडवर किती आहेत? 78. ठीक आहे, 78. बघा एसआयच्या जागा इथं किती आहेत? 79. ठीक आहे, 79. ओके, पीडीकेव्हीच्या किती आहेत? सॉरी, पीडीकेव्हीच्या किती आहेत? पीडीकेव्हीच्या किती आहेत? पीडीकेव्हीच्या आहेत 58. ठीक आहे, 58. ठीक आहे, त्याच्यानंतर जेआरएच्या जागा किती आहेत? बघा 124 जागा. 124 जागा जेआरएच्या खूप जास्त जागा झाल्यात. जेआरए साठी फक्त मिनिमम एलिजिबिलिटी क्रायटेरिया फक्त बीएससी अॅग्रीचा आहे, त्यामुळे काळजी करायचं काम नाहीये तुम्हाला. 124 जागा मध्ये तुम्हाला भरपूर जागा आहेत. ठीक आहे, इकडे 54 जागा आहेत. ठीक आहे, आता ह्यांची तुम्हाला बेरीज करायची. कृषी सहाय्यक बघा, कृषी सहाय्यक 82 प्लस तुमचं, अरे यार सॉरी, 70. ओके, यांची तुम्हाला बेरीज करायची. एवढ्या जागा तुम्हाला 2 विद्यापीठामध्ये अवेलेबल आहेत. लक्षात घ्या, 2 विद्यापीठामध्ये. सहाय्यक प्राध्यापकच्या 188 प्लस 78 म्हणजे जागा किती झाल्या? 8 आणि 8 16, 7 8 आणि 8 पुन्हा 16. ठीक आहे, आणि 1 म्हणजे 266 जागा, जवळपास 266 जागा. कॅन यू बिलीव्ह? फक्त 2 विद्यापीठांच्या आहेत. आणखीन 2 विद्यापीठाचे डिटेल यायचे बाकी आहेत. ठीक आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला सांगतो. कृषी सहाय्यकच्या बघा ना किती आहेत? 2 आणि 7 आणि 7 14 आणि 15 म्हणजे जवळपास 152 जागा 2 विद्यापीठाच्या आहेत. एवढ्याच जागा जर तुम्ही दुसऱ्या 2 विद्यापीठांच्या पकडल्या तर तुमच्या जवळपास 300 जागा कृषी सहाय्यकच्या तुम्हाला बघायला मिळतील. आणि अॅग्री असिस्ट म्हणजे हे असिस्टंट प्रोफेसर वाल्यांची तर चांदीच आहे, तुम्ही तयारी कराच. ठीक आहे, जेआरएच्या बघा 124 प्लस 54 म्हणजे बघा 4 आणि 4 8, 5 आणि 2 7 आणि 1 178 म्हणजे जवळपास 178 जागा, जवळपास 125 जागा या 2 विद्यापीठातल्या आहेत. आणखीन 250 किंवा 150 तरी जागा, ऍटलीस्ट 100 जागा तर येतील. याचा अर्थ 450 जागा म्हणजे 350 ते 450 जागा ग्रॅज्युएट मुलांसाठी जेआरएच्या येऊ शकतात. ओके, सो इट इज अ व्हेरी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी. आता कुठेही तुम्ही वेळ घालू नका. जागा कधी येणार आहे, कसं येणार आहे, काय नाही, अरे अभ्यासाला लागा. कारण एकदा तुम्ही जागा आल्याच्या नंतर अभ्यास होत नाही भावांनो. सर तुम्ही म्हणाल आता एमपीकेव्हीचं सांगितलं, पीडीकेव्हीचं सांगितलं, परभणीचं काय? बघा परभणीचं मी तुम्हाला याच्या आधीच सांगितलं की आपला व्हिडिओ आहे बघा आपल्या चॅनलला 23 डिसेंबर 2023 ला मी हा व्हिडिओ केलेला आहे व्हीएनएमकेव्हीच्या बाबतीत. तर तो एकदा बघून घ्या. त्याच्यात तुम्हाला सगळे डिटेल्स जे आहेत ते मी सांगितलेले आहेत की बाबा सप्टेंबर पर्यंतचे जे व्हॅकन्सीज होत्या, सप्टेंबर पर्यंतच्या ज्या व्हॅकन्सी होत्या त्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलेल्या आहेत. वाटल्यास या व्हिडिओची जी लिंक आहे, या व्हीएनएमकेव्हीच्या रिलेटेडची व्हिडिओची लिंक मी इथं आय बटन मध्ये टाकून देतो आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा टाकून देतो. तुम्हाला फक्त तो व्हिडिओ बघायचा आहे. सप्टेंबर पर्यंतच्या व्हॅकन्सी व्हीएनएमकेव्ही मध्ये होत्या, निश्चित त्यापेक्षा जास्तच वाढलेल्या असणार आहेत, हो की नाही? चलो, आणि बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ म्हणजे बीएसकेकेव्ही दापोलीच्या आणखीन काही अपडेट्स आतापर्यंत, ऑथेंटिक अपडेट्स हातात लागलेले नाहीयेत.
त्यामुळं येत्या काळात जेव्हा BSKKB चे अपडेट्स हातात लागतील त्यावेळेस त्या सुद्धा मी तुम्हाला इतक्याच लवकर, इतक्याच तत्परतेने आणि इतक्याच विश्वासाने सांगणार आहे. त्यासाठी BSKKB च्या जर तुम्हाला अपडेट्स पाहिजे असतील, बाकी सगळे अपडेट्स पाहिजे असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. संधी गमावू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं तर लवकर व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो लवकर बघायला मिळेल. पुन्हा एकदा या आकड्यांवर फोकस करा. हे आकडे काही साधे नाहीत, सोपे नाहीत. हे आकडे खूप वर्षानंतर तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि खूप वर्षानंतर येणारी संधी ही बिलकुल सोडायची नसते. ज्यांनी आता कृषी सहाय्यकचा अभ्यास केलेला आहे मागं आणि त्यांचे 1, 2, 3, 4, 5 मार्कावरनं राहिलेले त्यांनी बिलकुल नाराज न होता पुन्हा आपल्या तलवारींना धार देण्याचं काम करायचंय आणि पुन्हा एकदा युद्धाला सज्ज व्हायचे. ओके, ठीक आहे. आणि ऍग्रीकॉस ऐसे भी कभी हार नहीं मानते, ठीक आहे, बिकॉज ऍग्रीकॉस इज सबका बॉस. चलो, थँक्यू सो मच. पुन्हा एकदा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला शेवटपर्यंत त्याबद्दल तुमचे धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही शेअर करावा अशी माझी अपेक्षा आहे. आणि जर काही वाटलं तुम्हाला आणखीन याबद्दल आणखीन माहिती तर तुम्ही प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका आणि व्हिडिओ लाईक केल्याशिवाय मात्र कोणी जाऊ नका. चलो, थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत.